सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 10वा लेख, जनशत्रू. समाज कोणताही असो, कुठलाही असो, पण तिथे बहुमत ही भलती महत्त्वाची गोष्ट. कोणत्याही बाबीची योग्य अयोग्यता ठरविणारा मूल्य निकषच जणू. जिकडे बहुमताचा कल ती बाजू योग्य असा इथला न्याय. मग दुसरी बाजू कितीही खरी, भली, चांगली वगैरे असो, तिचे पाठीराखे अल्पमतात असल्याने ती दुर्लक्षित राहणे अटळ. हे बहुमत पुराण केवळ सत्ता स्पर्धेपुरते मर्यादित नसते. समाजाची सगळीच अंगे बहुमताच्या दबावाखाली दबलेली असतात. समाज जीवनातील लहान मोठ्या गोष्टींचे चांगले वाईटपण हे बहुत जणांना काय वाटते यावरून ठरत राहते. याचा दुष्परिणाम असा की कितीतरी सर्जनात्मक, नवनिर्माणात्मक गोष्टी बहुमताअभावी परिघावर हेलकावत राहतात आणि यातून समाजाला 10 योजनेपुढे नेऊ पाहणारी करती माणसे समाजाच्या सहर्ष स्वीकाराअभावी एकाकी होत जातात. इन्फंट इंडिया ही एड्सग्रस्त मुलांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारी संस्था. यातून दत्ता बारगजे या अवलिया माणसाने बीड जिल्ह्यात जणू दुसरे आनंदवन उभारण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर इतके मूलभूत काम करणाऱ्या माणसाचा समाजाने आदर्श म्हणून स्वीकार केला पाहिजे. आपली शक्ती त्याच्यामागे उभी केली पाहिजे. पण वास्तवात मात्र नेमके याच्या विपरीत आहे. मागे एकदा याबद्दलची खंत बोलवून दाखवताना ते म्हणाले होते, एड्सग्रस्त मुलांना सांभाळणं, त्यांच्यासाठी आर्थिक मदत उभारणं हे तुलनेने सोपं काम आहे. अवघड आहे समाजमनात खोलवर रुतून बसलेल्या अडाणीपणाशी लढणं. म्हणजे आरोग्यविषयक आणि आर्थिक आघाडीवर संसाधने उभारण्यासाठी आम्हाला 25% ऊर्जा लागत असेल तर 75% ऊर्जा ही अडेल बहुमताला आपली बाजू पटवून देण्यासाठी खर्ची पडत जाते. बहुमत भानामतीची ही समस्या तशी सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या विवेकी जनांना समाज कसा शत्रुस्थानी ठेवत राहतो याचे अनेक दाखले विश्वसाहित्यात विखुरलेले आहेत. हेनरी इब्सेन या विख्यात नॉर्वेजियन नाटककाराचे अशाच आशयाचे एक नाटक आहे, ॲन एनिमी ऑफ द पीपल या नावाचे. खरे तर इब्सेन म्हटला की सहजपणे ओठावर येणारी नावे म्हणजे अ डॉल्स हाऊस किंवा घोस्ट्स. ॲन एनिमी ऑफ द पीपल हे तशी फारशी चर्चा न झालेलं नाटक. परंतु या नाटकाचा नायक असणारा डॉक्टर स्टॉकमन या विवेकी माणसाची बहुमत भारामुळे कशी वाताहत होत जाते हे यातून प्रत्ययकारकतेने दाखवले आहे. या नाटकाचा काळ 19व्या शतकातला. घटना घडणारे गाव नॉर्वे नावाच्या छोट्या देशातील. पण तरीही हा नायक देश, प्रदेश आणि काळाच्या सीमा ओलांडून जाणारा आहे. म्हणून तर सत्यजित रेंसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाने या नाटकावर गणशत्रू हा नितांत सुंदर बंगाली चित्रपट बनवला आहे. डॉक्टर स्टॉकमन हा मध्यमवयीन संवेदनशील डॉक्टर आहे. नॉर्वेमधील एका समुद्रकिनाऱ्यावरील गावात त्याचे वास्तव्य आहे. या गावात औषधी पाण्याचे झरे आहेत. या पाण्याने अंघोळ केल्याने निरोगी राहता येते म्हणून दूरवरून लोक या गावात येत राहतात.
हे लक्षात घेऊन स्थानिक पालिकेने या पाण्याने लोकांना आंघोळ करता यावी म्हणून अनेक स्नानगृहे बांधली आहेत. डॉक्टर स्टॉकमन हा या स्नानगृहावर निरीक्षक म्हणून काम करतो आहे. अधिकाधिक लोकांनी इथे आंघोळ केली म्हणजे पालिकेच्या महसुलात भर पडेल, म्हणून लोकांना आंघोळीसाठी प्रोत्साहित करणे असे त्याच्या कामाचे स्वरूप आहे. कालांतराने हे काम करत असताना त्याच्या असे लक्षात येते की ज्या पाण्याने स्नान करण्यासाठी लोक दूरवरून येतात त्या पाण्यात आता औषधी गुण राहिलेले नाहीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे हे पाणी कमालीचे प्रदूषित झाले आहे. मूळचे गुणकारी पाणी आता आरोग्यासाठी घातक बनले आहे. लोकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून ही स्नानगृहे काही काळ बंद ठेवून संपूर्ण रचनेची दुरुस्ती व्हायला हवी असे डॉक्टरचे स्पष्ट मत बनते. निरीक्षक म्हणून तो आपले मत वरिष्ठांना कळवतो. डॉक्टरचा भाऊ पीटर हाच शहराचा महापौर असतो. त्याच्यापर्यंत डॉक्टरचे मत पोहोचते, पण त्याला तो वेडगळपणाचे ठरवतो. स्नानगृह हा पालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत असताना लोकांच्या आरोग्याची चिंता वाहत ती काही काळासाठी बंद करायची म्हणजे शहराचा आर्थिक डोलारा कोसळणार. याशिवाय एकदा का हे पाणी दूषित झाल्याची बातमी पसरली की त्याच्या औषधी गुणांवरील लोकांचा भरवसा उठणार. परिणामी मेडिकल टुरिझमचा ओघ आटणार. लोकांचे आरोग्य की पालिकेचा महसूल यातील महापौराची निवड महसुलाच्या बाजूची असते. आर्थिक लाभ की लोक आरोग्य यांपैकी पालिकेने लाभाची निवड करणे हे अगदी स्वाभाविक. कोरोना महामारीच्या क्रिटिकल काळात देखील पालिकांचे प्राधान्य कशाला असते हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे. म्हणून अर्थ आग्रहामुळे बधीर झालेल्या समाजमनासाठी पीटरचा आणि पालिकेचा निर्णय तसा स्वाभाविक. पण डॉक्टरसाठी मात्र हे सारे धक्कादायक असते. शूद्र महसुलासाठी लोकांच्या जीवाशी खेळणे त्याला मंजूर नसते. यासाठी तो लोकांच्या आरोग्य रक्षणाची मोहीम हाती घेतो. प्रदूषित पाण्याचे सत्य लोकांपुढे आणण्याचा निर्धार करतो. भले महापौराच्या हाती सत्ता असेल, पण माझ्याकडे सत्य आहे. सत्य आणि सत्तेच्या संघर्षात लोकांचा पाठिंबा सत्यालाच असणार याची त्याला खात्री असते. म्हणून तो समाजातील जाणत्या जणांना एकत्र बोलवतो. त्यांच्यापुढे सत्यस्थितीचे कथन करतो. आरंभी हे जाणते जण त्याच्या मागे उभे राहतात. त्याचा आत्मविश्वास दुणावतो. आता या पाठिंब्याच्या बळावर सकल जनांपुढे सत्य ठेवण्यासाठी तो मोठी सभा बोलवतो. सभेपुढे उघडे नागडे सत्य ठेवतो. पण हे सत्य लोकांना पचणारे नसते, म्हणून लोक गोंधळतात. तेवढ्यात डॉक्टरचा भाऊ सभास्थानी पोहोचतो. औषधी पाण्याशी तो धर्माचा संबंध स्थापित करतो आणि त्यात हस्तक्षेप म्हणजे धर्मात ढवळाढवळ असल्याचे मिथक सभेच्या गळी उतरवतो. आश्चर्य म्हणजे आपले आरोग्य धोक्यात आणणारे सत्य लोकांना पचत नाही, पण सत्ताधाऱ्यांनी अफूच्या गोळीत दिलेले मिथक लोकांना लगोलग पटते. लोक डॉक्टरच्या विरोधात जातात. तो आपल्या श्रद्धेच्या प्रांतात ढवळाढवळ करत असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवतात. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या उपचार पद्धतीत कृत्रिम झगडा उत्पन्न करून आयुर्वेदाचे परंपरेशी असलेल्या संबंधाचे उदात्तीकरण करून आपण म्हणजेच आयुर्वेद असल्याचे चित्र आपल्याकडेही तयार केले जाते आणि अमुकवर टीका म्हणजे आयुर्वेदावर टीका आणि आयुर्वेदावर टीका म्हणजे आपल्या धर्म आणि परंपरांवर टीका असेही चित्र रंगवले जाते. धर्म आणि श्रद्धा यांचा विषय काढला की जाणत्या जणांच्या विवेक शक्तीला कसा पॅरालिसिस होतो हे आपणही अधूनमधून अनुभवत असतो. तिथेही तसेच होते. नाटकाच्या शेवटच्या अंकातील अखेरचे दृश्य खूप बोलके आहे. चोहो बाजूंनी अंधार दाटून आला आहे. डॉक्टरला नोकरीवरून कमी केले आहे. त्याच्या मुलीलाही शिक्षिकेच्या नोकरीवरून काढून टाकले आहे. घरमालकाने घर सोडण्यासाठी नोटीस दिली आहे. साऱ्यांनी बहुमताने त्याला एनिमी ऑफ द पीपल ठरवले आहे. खरे तर सगळे संपले आहे, म्हणून डॉक्टरने हताश व्हायला हवे. आपला पराभव कबूल करायला हवा.
पण तसे झालेले नाही. तो मोडून पडलेला नाही. स्वतःच्या तत्वापासून तसूभरही डळलेला नाही. म्हणून तर नाटकाच्या अखेरीस आलेले त्याचे स्वगत प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून घ्यावे असे आहे. तो म्हणतो, आय हॅव मेड अ ग्रेट डिस्कवरी. द स्ट्रॉंगेस्ट man in the world is he who stands most alone. प्रवाहासोबत तर काय लाकडाचा ओंडका देखील वाहू शकतो. खरी ताकद लागते प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी. बापरे, बहुमताच्या प्रवाहाविरुद्ध कसे उभे राहायचे अशी शंका वाटू लागली की डॉक्टर स्टॉकमन आपले एकटेपण दूर करण्यासाठी धावून येतो. बहुतांसाठी तो भले जनशत्रू असेल, पण माझ्याशी मात्र त्याचे जवळचे मैत्र आहे. धन्यवाद.